संघर्ष हा कधी संपत नसतोच, तो चालूच असतो. कोणीही घ्या व्यक्ती, तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, तुम्ही इंदिरा गांधी घ्या, अमिताभ बच्चन घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, तुम्ही कोणीही घ्या, प्रत्येकाला एक बॅड पॅच आला, प्रत्येकाला एक कुठे ना कुठेतरी एक डाऊनफॉल आला. आणि इतक्या मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जर समजा बॅड पॅच आणि डाऊनफॉल जर येत असतील, आपल्या तर येणारच, प्रत्येकाच्या येतो. मला अजूनही आठवतंय की एके दिवशी 84 ची गोष्ट, 84ला भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार आले होते आणि त्याच्यानंतर एके दिवशी अटल बिहारी वाजपेयींची सभा झाली होती. आणि त्यांच्या सभेतलं पहिलं वाक्य असं होतं, क्यों आए हैं आप? हारा हुआ वाजपेयी कैसे दिखता है ये देखने के लिए आया. अटलजी पण पडले होते. मी उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठीच सांगतो, ही सगळी उदाहरणं, की हे सगळे चढ उतार हे सगळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. पण या लोकांनी उतारानंतर परत चढ पाहिला, कारण खचले नाहीत. आपण ज्या उद्देशाने हा पक्ष काढलेला आहे, तो उद्देश बाजूला सारून नाही चालणार. हे आमदार येतात, आमदार जातात, खासदार होतात, खासदार जातात, नगरसेवक होतात, नगरसेवक जातात, या सगळ्या गोष्टी येऊन जाऊन असतात. पक्ष असतो तिकडेच असतो. याच्या पुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे. एक गोष्ट निश्चित, कुठे जायचंय हे माहितीये आणि जिथे जायचंय तिथे तुम्हाला सर्वांना नेणारच, हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे. मी पहिल्या सभेला मी जे सांगितलं होतं, पहिल्या सभेच्या वेळेला मी जे सांगितलं होतं तेच मी तुम्हाला सांगतोय, की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. त्याच्या तयारीला सर्वजण लागूया, एवढी एक इच्छा बाळगतो. आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.